नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल। मित्रांनो, आपण जर कपाशी लावलेली असेल तर पावसाळ्यामध्ये आपल्या कपाशी पिकात सर्व प्रकारचे तण हे उगवून येते। सतत पाऊस चालू असल्यामुळे आपल्या कपाशी पिकामध्ये निंदण, खुरपणी, वखरणी, कोळपणी ही होत नाही। अशा वेळी आपल्याला तणनाशकाची फवारणी घेणे आवश्यक आहे। तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये या कपाशीमध्ये बऱ्याच प्रकारचे तण हे झालेले आहे। पावसाळ्यामध्ये कपाशी या पिकात सर्व प्रकारचे तण हे उगवून येते। आपण या तणाचे नियंत्रण करण्यासाठी UPLचे स्वीप पॉवर हे हर्बिसाइड वापरू शकता। याच्या वापरामुळे तुमच्या कपाशीला जर फूल आणि पात्या जर लागल्या असतील तर याच्या वापरामुळे त्याची पात्यांची किंवा फुलांची गळ होत नाही। कपाशीमध्ये तणनाशकाची फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा हा असणे आवश्यक आहे। तुमच्या कपाशीतील तण 2 ते 4 इंच एवढे जर असेल तर तुम्ही UPL स्वीप पॉवरचा वापर 15 लिटरच्या पंपासाठी 120 ml वापरू शकता, किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर मोठे तण असेल 6 इंच एवढे तर तुम्ही याचा वापर 15 लिटरच्या पंपासाठी 150 ml वापरू शकता। हे UPLचे स्वीप पॉवर नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे। या स्वीप पॉवरचा वापर तुम्ही कोणत्याही फळबागेत करू शकता। संत्री, केळी, पपई यासारख्या फळबागेत तुम्ही याचा वापर करू शकता। फळबागेतील तण हे मोठे झालेले असते तर तुम्ही स्वीप पॉवरचा वापर त्या ठिकाणी 15 लिटरच्या पंपासाठी 200 ml याचा वापर करू शकता। मित्रांनो, कपाशी किंवा कोणत्याही पिकात UPL स्वीप पॉवरचा तुम्ही वापर करू शकता। याचा स्प्रे तुमच्या पिकावर उडणार नाही याची काळजी घ्यावी। तुमच्या पिकावर जर याचा स्प्रे ज्याही पिकाच्या भागावर उडाला तर तेवढाच भाग हा जळून जातो। मित्रांनो, सोयाबीन या पिकासारख्या क्षेत्रामध्ये याची फवारणी करू नका, कारण तुमच्या पिकावरती याचा स्प्रे उडू शकतो। सोयाबीनचा फाट हा लहान असल्यामुळे त्याच्यामध्ये फवारणी करता येत नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।